लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. केंद्राचा दिलासा मिळालेला नसल्यामुळे सरकारनं त्या ठिकाणी आज कोणत्याही योजना नव्यानं सुरू करणं आज करत नाही. मध्यंतरी आपण बघितलं असेल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नवीन प्रमा काढायचा नाही. एका बाजूला ही स्थिती असताना निधी राज्यातच कुणाला मिळत नाही. त्यामुळं विरोधक माझ्यावर टीका करत असताना मी देखील अशी सांगू शकतो की तुम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्यापासून आम्हाला देऊ नका, ह्याचं काम श्रेय घेईल म्हणून सुद्धा तुम्ही कुरघोड्या करताय का, असं म्हणणं पण योग्य आहे का? निधी सरकारकडेच नाही, ज्यावेळेस येईल त्यावेळेस मात्र आपल्याला निधी मिळेल अशी मला खात्री होती. खरं तर आपण सातत्यानं वाटतं एक सहकारी वरिष्ठ मार्गदर्शक ज्यांना आपण समजत होतो त्या अजितदादांची कमतरता मात्र अधिवेशन काळात वगैरे कुठं जाणवते. अधिवेशनामध्ये गेल्यानंतर आज दादा बसलेले असायचे, दादा बोलवून घ्यायचे, अनेक विषय समजून सांगायचे. ती कमतरता खूप मोठी आहे. आणि मग अधिवेशनामध्ये जो उत्साह असायला पाहिजे तो दादांच्या नसण्यानं त्या ठिकाणी सन्नाटा आहे. आज काही गोष्टी आम्हाला दादांकडे हक्कानं जाऊन बोलता येत होत्या. आज दादा सकाळी 7 वाजता आम्हाला वेळ द्यायची. आज आम्हाला सकाळी 7ला बोलवणारे दुसरं कोणच राज्याचे मंत्री नाहीत, यांनी सकाळी 7पासून आम्हाला सुरू करायचा आदर्श देणार. आज बऱ्याच गोष्टी दादा नसल्यामुळे निर्माण झाल्या. या दादांच्या जाण्याचं माझं आणि आमच्या सगळ्याचं नुकसान झालं. ज्या पद्धतीनं आज जय पवारांनी जे आहे ते सकाळी ट्विट केलं आहे, VSR कंपनीवर थेट मालकावरच आरोप केले की रोहन सिंह नावाचे मालक आहेत, थेट पायलटच्या मुख्य ठिकाणीच ते झोपलेत. बेफिकरपणा बेफिकरपणापेक्षा पण वाईट बघा गोष्ट अशी आहे. पायलट नाही, तो पायलटच्या केबिनमध्ये त्या ठिकाणी बिंदास झोपतोय. त्यांनी पायलटचा ड्रेस घातलेला नाही, सिव्हिल ड्रेसवर आहे. आणि मग इतक्या बेजबाबदारपणे जर ही कंपनी वागत असेल तर दादांच्या मृत्यूमध्ये देखील हीच कंपनी जबाबदार आहे. म्हणून सदस्य मनुष्यबळाचा गुन्हा दाखल होऊन या मालकाला अटक करावी आणि या मालकाला त्या ठिकाणी जाब विचारावा की आमच्या दादांवर झालेला जो घात आहे का अपघात आहे याची त्याच्यावर चौकशी करण्याशिवाय त्या ठिकाणी यातला मार्ग पुढे दिसत नाही. सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी मागणी करतेत, पक्ष मागणी करतो आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांच्या मनात भीती आहे की हा घात आहे का अपघात आहे, याच्यावरती क्लिअर एकदा झालं पाहिजे. आज चौकशा नेमल्या आहेत, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, परंतु आपण बघितलं असेल परवाच्या रिपोर्टमध्ये 5,000पेक्षा कमी विजिबिलिटी होती. मग विजिबिलिटी 5,000च्या पेक्षा कमी असताना ते लँड कसं केलं सगळ्यात महत्त्वाचं. आता तिथं जर आपण एअरपोर्टला गेला तर ते असं चढावर आहे, तिथं झाड असायचा प्रश्न नाही, झाडाला थटलं म्हणून सांगितलं. म्हणजे हा जो काही रिपोर्ट येतो आहे ह्याच्यामधनं सगळ्याच्या मनामध्ये समभ्रम तयार व्हायला लागला आहे. तर हे समभ्रम दूर करून आज खऱ्या अर्थानं दादांना आज अशा पद्धतीनं जाणं हे महाराष्ट्राला अपेक्षित नाही. आणि मग हे प्रश्न त्या ठिकाणी ह्या प्रश्नाची जे मोजके 5-6 प्रश्न आहेत. एक विजिबिलिटी नसताना लँड का केलं, ऐन टायमिंगला पायलट का बदलला, तो पायलट आता कुठं आहे, त्याची कारणं काय आहेत. दादांच्या विमानामध्ये 6 लोकं पहिल्यांदा सांगितली, 5च निघाली. मग तो 6वा कोण होता, जाणार होता का नव्हता. आणि ही जी काही गोष्टी आहेत ह्या 4-5 मुद्द्याचे उत्तरं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला त्या ठिकाणी चैन पडणार नाही. सामान्य लोकांच्या मनात जी शंका तयार होती त्या शंकेला निरसन करणं ही त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी. पण विमान कंपनीच्या मालकाला कुठं कंपनीला पाठीशी कोण घालते असं वाटतं. नाही, आता ह्याच्यावर कारवाई कुणी करायला पाहिजे सरकारने. ह्या कंपनीला त्या ठिकाणी मुसक्या बांधून आवडले पाहिजे आणि विचारलं पाहिजे. जाव तुम्ही विचार करा, नागपूरमध्ये एक आत्ता स्फोट झाला, 18 लोकं गेली, मग त्याच्या मालकावर सदस्य मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला की बरोबर. मग ह्याच्यावर का नाही, साधी गोष्ट आहे. सरकार पाठीशी घालतंय ते आता लवकर कळेल. ज्या पद्धतीने एकीकडे युद्ध चालू आहे, दुसरीकडे दुबईमध्ये विमान सेवा बंद असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 43 प्रवासी जे आहेत ते अडकले गेलेत. माढा तालुक्यातील देखील 3 समावेश आहे. काय संपर्क झाला यांच्याशी काय? मी दुबईत असणाऱ्या त्या 43 लोकांपैकी माढा तालुक्यातल्या आपल्या मोडलीमच्या जे सहकारी आहेत त्यांच्याशी बोललो. ते एका लॉजला आहेत. आज त्यांचं यायचं रिटर्नचं तिकीट होतं, परंतु त्यांना त्याबाबत सांगितले आता गुरुवार बुधवार शुक्रवारपर्यंत त्यांना पुढं विमानाचं तिकीट मिळणार नाही आहे. याच कंपनीनं त्यांना आहे या लॉजमध्ये हॉटेलमध्ये त्या ठिकाणी एक्सचेंज करून दिलं. ते सुरक्षित आहेत
हा त्यामुळे ते सुरक्षित आहेत. आता अजून त्यांना 3-4 दिवस त्यांनी तिथंच आराम करावा आणि ज्यावेळेस विमानसेवा सुरू होईल त्यावेळेस विमानानं त्या ठिकाणी आपल्या भारतात परततील. त्यामुळे त्यांच्या सर्व घरच्यांना, कुटुंबियाला आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांना काही काळजी करण्यासारखं तिथं नाही. माझा त्यांच्याशी संपर्क झाला आहे, त्यांचा फोन चालू आहे आणि त्या ठिकाणी सरकारला देखील तसं आम्ही पत्र दिले मुरलीधर मोहोळ साहेबांना. ते लवकरच आपले सर्व प्रवासी त्या ठिकाणी भारतात सुखरूप आणतील याबद्दल निश्चिंत राहावं. हे होते आमदार अभिजित पाटील. ज्या पद्धतीने एकीकडे दुबईमधल्या अडकलेल्या प्रवाशांना जे आहे ते प्रवाशांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जाते आणि दुसरीकडं अजितदादांची उणीव जी आहे ते मार्गदर्शक असलेले मोठे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांची उणीव जी आहे त्या अधिवेशनामध्ये प्रकर्षानं जाणवत असल्याची भूमिका मांडताना दुसरीकडं अजितदादांचा जो अपघात आहे त्या हत्या की अपघात याचा देखील सखोल चौकशी करण्याची मागणी जी आहे ती आमदार अभिजित पाटील यांनी TV 9शी बोलताना व्यक्त केली. माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माडा, सोलापूर. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.